तर काका हा रस्ता किती दिवसापासून पेंडिंग आहे? आता बरेच दिवसांना पेंटिंग मध्ये येणे झाले आता. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे दुधना काळेगाव या ठिकाणी. तर दुधना काळेगाव हे माझं गाव आहे आणि आज आपण नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही बघत असाल दुधना काळेगावला पाऊस पडलेला आहे आणि पावसामुळे दुधना नदीला पाणी आलेले आहे. दुधना नदीला किती पाणी आलेले आहे तुम्ही बघू शकता. तुम्हाला काय वाटतंय, दुधना नदीला पाणी आलेले आहे का रस्त्याला पाणी आलेले? रस्त्याला पाणी आलेले. रस्त्याला पाणी नाही आलेले, दुधना नदीला पाणी आलेले. आपण बघू आता दुधना नदीच्या किती खोली आहे आणि या खोलीला किती पाणी आलेले. भरपूर असं पाणी आलेले, आंघोळ झालेली आहे आणि असं भरपूर ठिकाणी पाणी आलेले. पाठीमागं बघा एकदा, पाणीच पाणी आलेले आपल्या दुधना नदीला आणि असं इकडेही पाणी आलेले आपल्या दुधना नदीला. तर मित्रांनो, चला तर आज महत्वाचा विषय, ज्या विषयावर आपण वळणार आहोत, हा आहे दुधना काळेगावचा रस्ता. अतिशय खराब रस्ता आहे आणि तुम्हाला पाण्यातून यासाठी जाऊन दाखवलं की कारण या ठिकाणी खूप खड्डे. रस्ताच खराब असल्यामुळे सगळ्या रस्त्याला खड्डे. आता खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हे काही कळत नाहीये. आणि आमचं गाव आहे माननीय आमदार राजेश भाया टोपे. आम्ही घनसावंगी मतदारसंघात येतो, विधानसभेसाठी घनसावंगीत येतो आणि लोकसभेसाठी आम्ही परभणीत येतो. पण आमचा तालुका जालना आहे आणि जिल्हा हा जालना आहे. आता हे काय आहे हे आम्हाला काही माहित नाहीये. पण हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की अतिशय हा रस्ता झाला पाहिजे. माननीय आमदार साहेबांनी आमचं गाव हे पर्यटन क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे. मला वाटतं माननीय आमदार साहेब माझ्यापेक्षा खूप फिरलेले आहे. आम्ही कमी फिरलेलो आहे. आम्ही मोजकेच पर्यटन क्षेत्र फिरलेलो आहे. पण कोणत्याही पर्यटन क्षेत्राला फिरायला गेल्यानंतर असा कोणताही खराब रस्ता नाहीये. तर माननीय आमदार साहेब, आपले खूप उपकार आहेत आमच्यावर, आमच्या दुधना काळेगाववर, की आपण आमचं गाव पर्यटन क्षेत्रामध्ये टाकलं. खूप चांगल्या सुविधा आपण आपल्या गावासाठी दिलेल्या आहे. पण या सुख सुविधासाठी आपल्याला हा बघण्यासाठी, जाण्या येण्यासाठी, गोरगरिबांसाठी हा रस्ता करणं खूप गरजेचं आहे. अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची आहे. 2014 पासून आपण बघता, आपण या रस्त्याला ज्यावेळेस विधानसभेच्या प्रचारासाठी येता आणि आमच्या दुधना काळेगाव बालपंढर या यात्रेसाठी येता, त्यावेळेस आपणही याच रस्त्याने येत असतात. तर अतिशय खराब रस्ता आहे. तर रस्त्याचं काम आपण लवकरात लवकर करावं, कारण जवळच आता आपल्या लवकरच विधानसभा येत आहे. तर मागच्या विधानसभेला आपण काही दगड वगैरे काहीतरी त्याचं टाकलेलं होतं. पण त्यावेळेस ते येणाऱ्या ह्या विधानसभेपर्यंत ते दगड गायब झाले. पण आता पुन्हा एकदा रस्त्याचं काम पाठीमागं चालू आहे थोडं थोडं. पण येणाऱ्या विधानसभेपुरतच जर का ते जे दगडाचं काम आहे, जे खडीचं काम आहे ते केलेलं असन, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपण वैयक्तिक लक्ष देऊन या रस्त्याचं काम बघावं, हीच आपल्याला नम्रतेची विनंती. आणि येणाऱ्या ज्या विधानसभा आहेत, या विधानसभेच्या अगोदरच हा रस्ता आपण नक्की करावा, ही आपल्याला नम्रतेची विनंती. कारण जर आपण हा रस्ता केला नाही तर मताचं परिवर्तन आपल्याला नक्कीच दिसेल. कारण आमच्या गावातील जे मतदान आहे त्याचा कोल हा आपल्याच दिशेने असतो. पण त्या मतदानाचा कोल कुठंतरी वेगळ्या दिशेने गेला नाही पाहिजे. त्यामुळे आपण वैयक्तिक लक्ष द्यावं आणि हा रस्ता आम्हाला पूर्ण करून द्यावा, हीच आपल्याला नम्रतेची विनंती. नसता आपल्याला विधानसभेमध्ये आमच्या गावातून कमी मतदान भेटेल, हेही आपल्याला मी सांगू इच्छितो. तर आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की माननीय आमदार साहेब, हा रस्ता, माझा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण हा काय माझा वैयक्तिक फायदा नाहीये आणि मी वैयक्तिक फायद्यासाठी काय व्हिडिओ टाकलेला नाहीये आणि काही बनवत नाहीये. कारण हा गोरगरिबांसाठी रस्ता आहे. इथं शेत बघू शकता, दळणवळणासाठी जे पाठीमाग इकडल्या साईडला बघू शकता आपण सोयाबीनचं शेत आहे. आणि हा दुधना काळेगाव हा रस्ता गोलापांगरी, बठाण, दुधना काळेगाव, तांदळवाडी, हिसवण, रामनगर आणि तुमच्याच घनसावंगीकडे रस्ता येणार आहे. त्यामुळे हा रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे आणि हा रस्ता झाला पाहिजे. येणाऱ्या विधानसभेच्या आत हा रस्ता झाला पाहिजे माननीय आमदार साहेब. नाहीतर आपल्याला मताचं जे परिवर्तन आहे ते आपल्याला नक्कीच आमच्या गावकऱ्यांकडून बघायला मिळेल.
तर नक्कीच आपण हा रस्ता करावा ही आपल्याला नम्रतेची विनंती, कारण गोरगरिबाचे खूप हाल होत आहेत या रस्त्यामुळं, दयनीय अवस्था आहे. मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेली आहे. कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि या रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे, हीच आपल्याला नम्रतेची. तर आपण त्यांना विचारणार आहोत हा रस्ता किती दिवसापासून बंद आहे आणि या रस्त्यावर जाताना येताना त्याला कशी ज्या कष्ट आहे ते करावे लागतात. तर नक्कीच आपल्याला ते 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही ऐकावे. तर काका, हा रस्ता किती दिवसापासून पेंडिंग आहे? आता बऱ्याच दिवसांना पेंटिंग मध्ये येणे हो झाले. आता पहिलं तर गेलं पण आता हे 4-5 महिन्यापासून मी पेंटिंग मध्ये येणे हो. हा, 4-5 हा. महिने. पण याच्या किती वर्ष अगोदर हा रस्ता हा. खराब आहे? बापयाच्या वर्ष मला आता कमी 25-30 वर्ष झाली ते. 25-30 वर्षापासून, हा. म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर हा हा. रस्ता पेंडिंगच आहे. हा. तर आमदार साहेब, आपण खूप वेळेस आमदार झालेले आहे, तर नक्कीच सगळ्यांकडून, गावकऱ्याकडून आपल्याला विनंती करतो पुनश्च एकदा की हा रस्ता येणाऱ्या विधानसभेच्या आतमध्ये आपण पूर्ण करावा, ही आपल्याला पुनश्च एकदा मी विनंती करतो. काकानेही सांगितलेलं आहे आपल्याला की हा रस्ता खूप दिवसापासून पेंडिंग आहे, तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण हा रस्ता करावा. चला, लयच गाळ होत हे असे काय पूर्ण काय गड्डे, समस्या येते तुम्हाला पूर्ण या गड्डे रस्त्याला? असे फुल असे भरेले ते. आता तरी बरे आहेत मला, पाऊस नाही नसल्यामुळं. हा हा. नाही तर पाऊस असला तर लय फुल राहते, चालता येत नाही इकडून माणसाला. तर माणसाला सुद्धा चालता येत नाही, असं काकांना सांगितलेलं आहे आपल्याला. हो. तर अतिशय दयनीय अवस्था या पर्यटन क्षेत्राकडे जाण्याची, जे दुधना काळेगाव हे पर्यटन क्षेत्रामध्ये गाव आहे, या गावाकडे जाण्यासाठी अतिशय दयनीय अवस्था आहे. तर कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे. तर मित्रांनो, अशा या गाड्याची अवस्था आहे. ही 4 व्हीलर आहे, पण ज्यावेळेस 2 व्हीलर या रस्त्यानं जाणार आहे त्यावेळेस 2 व्हीलरची काय अवस्था असते हे तुम्ही नक्की बघा. मित्रांनो बघा, अतिशय चांगला रस्ता झालेला आहे. मित्रांनो, काकाही आपल्याला बोलणार आहेत. तर काकाचं नाव वगैरे आपण ऐकून, हे कोणत्या गावचे आणि त्यांना कसा त्रास झालेला आहे या रस्त्याचा हे कुठंतरी आमदार साहेबांना कळलं पाहिजे. तर नक्कीच आपल्याला काका काही बोलणार आहे, ते तुम्ही ऐकावं. तर काका, हा रस्ता किती दिवसापासून पेंडिंग आहे आणि हा रस्ता कसा आहे दुधना हे काळेगावचा? 2-4 वर्षापासून पेंडिंग आहे. आता उन्हाळ्यापासून सुरू झाला, पण ते बी अधुरच काम आहे. याच्याबद्दल काय सांगसाल नेमकं? रस्ता दुरुस्त व्हायला पाहिजे लवकरात लवकर. हा, आणि जनतेची सोय व्हायला पाहिजे. त्रास आहे, रस्त्यापासून जास्त त्रास आहे. जालन्याला जायचा मार्ग आहे हा. म्हणजे मेन रस्ता जालन्याला जायचा पण आहे, हा हा घनसावंगीला जायचा रस्ता. घनसावंगीला बी जायचं आहे. गोलापांगरी ते सोनपर्यंत हवेला लागणारा रस्ता आहे हा. हायवेला लागणार रस्ता आहे. हा, तर गोलापांगरी अतिशय दयनीय दयनीय अवस्था आहे. आणि हे खड्डे तुम्ही म्हणजे काय, हे दुधना नदीला पाणी आलेलं आहे? दुधना नदीला पाणी आलेलं आहे. हा. हो. रस्त्याला पाणी आहे, गड्डे आहे. तर हे रस्त्यात गड्डे, एक दुधना नदीला पाणी आलेलं नाहीये. तर कुठंतरी हा रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, हे नागरिकांची, सर्व नागरिकांची इच्छा आहे. आमदार साहेब, हे कोणत्या गावचे, एकदा यांच्या गावाचं नाव आहे का? हे बी तुमच्या मतदारसंघातच येतात. हो. काय? माझं नाव सुखदेव आबाजी वरकर, राहणार मुळेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. तर हे बी तुमच्याच मतदारसंघातले. तर नक्कीच यांना पण या रस्त्यावरून जावं लागतं, या तीर्थक्षेत्राच्या रस्त्यावरून जावं लागतं. पर्यटन क्षेत्रामध्ये हे गाव आहे, तर कुठंतरी हा रस्ता झाला पाहिजे. 4-4 वेळेस आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगतो. तर धन्यवाद काका. धन्यवाद. मित्रांनो, तर मागं व्हिडिओ मध्ये मी दाखवलो, त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण रस्ता मी दाखवत आहे. बघा आपली पूर्ण गाडी, हे बघा पूर्ण गाडी दाखवायचं काच उघडून. मित्रांनो, पूर्ण गाडी आपली पाण्यात गेलेली खाली. असा हा दुधना काळेगावचा आमचा हायवे रस्ता आहे बघा. तर 4 व्हीलरची ही जर अवस्था आहे, तर मोटरसायकलच्या काय अवस्था असतील, किती गड्डे मोठाले हे तुम्ही बघा. मी संपूर्ण रस्ता तुम्हाला दाखवतोय. हा आमच्या दुधना काळेगावचा रस्ता आहे. हे बघा, सगळी गाडी आपली पूर्ण खाली जाते आणि पाण्यामुळे याचा अंदाज येत नाहीये, कारण नवीन माणसाला येणाऱ्याला कळणार पण नाही की किती खाली हे गड्डे.
हम्म.